सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी कोलकाता। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। उत्तर भारतातील सर्वात तरुण राज्य गोवा आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, भारतात कशाची निर्यात सर्वात जास्त करतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चहा, ऑप्शन बी पेट्रोल, ऑप्शन सी तेल, ऑप्शन डी हिरे। उत्तर भारतात हिऱ्याची निर्यात सर्वात जास्त करतात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, मानवी शरीरातील किडनीचे वजन किती असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 500 ग्रॅम, ऑप्शन बी 100 ग्रॅम, ऑप्शन सी 150 ग्रॅम, ऑप्शन डी 200 ग्रॅम। उत्तर मानवी शरीरात किडनीचे वजन 150 ग्रॅम असते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, माणसाप्रमाणे कोणत्या प्राण्याला हार्ट अटॅक येतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हरिण, ऑप्शन बी घोडा, ऑप्शन सी माकड, ऑप्शन डी गाढव। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर माणसाप्रमाणे माकड प्राण्याला हार्ट अटॅक येतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, सध्या जगात कोणत्या कंपनीची कार सर्वात महाग आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए टाटा, ऑप्शन बी बुगाटी, ऑप्शन सी लॅम्बोर्गिनी, ऑप्शन डी रॉयल्स। ह्याचं उत्तर सध्या जगात बुगाटी कंपनीची कार सर्वात महाग आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10 एप्रिल, ऑप्शन बी 22 एप्रिल, ऑप्शन सी 25 एप्रिल, ऑप्शन डी 27 एप्रिल। ह्याचं उत्तर पृथ्वी दिवस 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 7 आहे, भारतात आतापर्यंत किती प्रधानमंत्री होऊन गेले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 18, ऑप्शन डी 15। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर भारतात आतापर्यंत 15 प्रधानमंत्री होऊन गेले, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, माणसाच्या मेंदूचे वजन किती असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1.300 किलो, ऑप्शन बी 1.100 किलो, ऑप्शन सी 1 किलो, ऑप्शन डी 5 किलो। ह्याचं उत्तर माणसाच्या मेंदूचे वजन 1.300 किलो असते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। तर क्वेश्चन 9 आहे, भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात कमी शिकलेले आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी आसाम। हेच उत्तर भारतातील बिहार राज्यातील लोक सर्वात कमी शिकलेले आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, भारतामध्ये किती प्रकारची माती आढळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 9। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर भारतामध्ये 7 प्रकारची माती आढळते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, भारतातील कोणत्या राज्यात पांढरे वाघ आढळतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तमिळनाडू, ऑप्शन बी सिक्कीम, ऑप्शन सी उत्तराखंड, ऑप्शन डी मध्य प्रदेश। याचं उत्तर भारतातील मध्य प्रदेश राज्यात पांढरे वाघ आढळतात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इंडिया गेट, ऑप्शन बी ताजमहल, ऑप्शन सी कुतुब मिनार, ऑप्शन डी राणी महल।
ह्याचं उत्तर भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ ताजमहल आहे. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे. भारतातील सर्वात प्रसिद्ध राज्य कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए मणिपूर, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी हरियाणा. ह्याचं उत्तर भारतातील सर्वात प्रसिद्ध राज्य गोवा आहे. ह्याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे. मनुष्य एका दिवसात किती किलोमीटर चालू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 20 ते 30 किलोमीटर, ऑप्शन बी 40 ते 40 किलोमीटर, ऑप्शन सी 60 ते 70 किलोमीटर, ऑप्शन डी 90 ते 100 किलोमीटर. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर याचं उत्तर मनुष्य एका दिवसात 60 ते 70 किलोमीटर चालू शकतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे जगात एकूण किती देश आहेत? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 200, ऑप्शन बी 300, ऑप्शन सी 190, ऑप्शन डी 195. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.